यामध्ये जागाच्या आरक्षणाबद्दलचं विवेचन आपल्याला दिलेलं आहे, ते आपल्याला बघायचं. जागाचं आरक्षण जसं आपण ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा या संदर्भात बघितलं, तोच फॉर्म्युला नगरपालिकेला लागू आहे. आणि नगरपालिकेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती, शेड्यूल ट्राइब अँड शेड्यूल कास्ट यांना विशेष प्रावधान देताना अनुच्छेद 243 न चा समभाग 1 असं म्हणतो की प्रत्येक नगरपालिकेमध्ये अनुसूचित जातीसाठी आणि अनुसूचित जनजातीसाठी दोन आपल्याला या ठिकाणी शब्द आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, जागा राखून ठेवण्यात येतील आणि अशा प्रकारे राखून ठेवलेल्या जागांच्या संख्येचे त्या नगरपालिकेमध्ये थेट निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांच्या एकूण संख्येशी असलेले प्रमाण हे शक्य होईल तेथवर त्या नगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या किंवा त्या नगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जनजातीच्या लोकसंख्येचे त्या क्षेत्रातील एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असेल तेच असेल आणि अशा जागांचे नगरपालिकेतील विविध मतदारसंघांमध्ये आळीपाळीने वाटप करण्यात येईल. आळीपाळीने म्हणजे एका टर्मसाठी, एका विशिष्ट कालावधीसाठी जर अनुसूचित जाती मधल्या उमेदवाराला आरक्षणाचं प्राधान्य दिलं असेल तर त्याच्या पुढच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये किंवा पुढच्या नगरपालिकेच्या कालावधीमध्ये अनुसूचित जनजातीच्या सदस्याला प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर परत अनुसूचित जातीच्या, याचा अर्थ आळीपाळी. आता हे जे प्रमाण आहे ते 1/3 असं म्हटलेलं आहे की जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते आरक्षण दिलं असेल. म्हणजे एखाद्या नगरपालिकेमध्ये 1000 लोक राहत असतील, तिथं मतदार 1000 असतील, तर त्या 1000तल्या 300 मतदार जे बंधू आहेत ते जर समजा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीचे आहेत किंवा 400 आहेत, तर तिथं जर 10 मतदार ठेवले तर 10 पैकी 4 4 सदस्यांच्या जागा ह्या त्या अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जनजाती यांच्यासाठी राखून ठेवण्यात येईल. लोकसंख्येचं प्रमाण किती? आता इथे बघा, आपल्या हे लक्षात येईल की जेव्हा आपण लोकसंख्येचं प्रमाण बघतो तेव्हा जातनिहाय जनगणना ही आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे, जातनिहाय जनगणना. आणि म्हणून जातनिहाय जनगणना जी ओबीसीची होत नाही, जी इतर मागासवर्गीयांची होत नाही, ती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीची होते. कारण जातनिहाय जनगणना जर तुम्ही केली नाही तर आपल्याला या अनुच्छेदाप्रमाणे नगरपालिकेतील सदस्यांच्या जागांचं निर्धारण करता येणार नाही. आणि म्हणून हा संदर्भ या ठिकाणी महत्वाचा आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांची जी संख्या असेल, जनगणनेनुसार निष्पन्न होणारे जे आकडे असतील त्या प्रमाणात त्यांना सदस्यत्व दिलं जाईल. आणि एक मुद्दा अजून याच्यात ऍडिशनल सांगितलेला आहे, तो असा आहे की शक्यतोवर सर्व नगरपालिकेच्या वार्डांमध्ये हे प्रमाण सारखं ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. 10, 12, 15, 8, 9 असा फरक शक्य आहे, पण एकदम 10 आणि दुसरं 25 एवढा फरक होऊ शकणार नाही. तर समसमान प्रमाणामध्ये अशा प्रकारे जागांचं सदस्यांच्या बाबतीतलं आरक्षणाबद्दलचं वाटप केलं जाईल. ते आळीपाळीने असेल आणि अशा रीतीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांना लोकप्रशासनामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, स्थानिक प्रशासनामध्ये एक प्रकारे प्रतिनिधित्व देण्यासाठी ही आरक्षणाची तरतूद या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. आरक्षणाबद्दल बराच उहापोह होतं की आरक्षण देणं बरोबर नाहीये, आरक्षण दिल्याने बाकीच्या लोकांचे हक्क जातात, जे काही लोक कॉम्पिटंट आहे, ते खरे स्पर्धक आहे, त्या लोकांवर अन्याय होतो, अशी जे काही एक ओरड आरक्षणाबद्दल असते
याचा अर्थ या अनुच्छेदाचा असा आहे की या ठिकाणी ज्या समाजामध्ये जे लोक वास्तव्यास आहे, जे नागरिक म्हणून या भारताचे लोक म्हणून निष्पन्न होतात, अशा लोकांना त्यांच्या त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणि हे प्रशासकीय प्रतिनिधित्व आरक्षणाच्याच माध्यमातून मिळू शकतं. याला आपण राजकीय आरक्षण म्हटलं तरी काही बिघडत नाही. हे राजकीय आरक्षणच आहे. म्हणून अशा प्रकारचं राजकीय आरक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जनजातींना उपलब्ध करून देऊन त्यांना प्रशासनामध्ये सहभागी करून घेणे, हा खरा उद्देश या अनुच्छेदाचा आहे. एकंदर आरक्षणाचाच तो उद्देश आहे. आणि आरक्षणाचा उद्देश या ठिकाणी जर आपण त्याचं विवेचन बघितलं तर आरक्षण हे अशा लोकांना की जे एरवी प्रशासकीय बाबीमध्ये येऊ शकत नसत. एक तर त्यांची संख्या कमी आहे. संख्या कमी असून सुद्धा त्यांच्यातला कोणी तसा उमदा प्रतिनिधी मिळत नाही. पण आपण त्यांना या बाबीवर असंच रखडत ठेवलं तर कधी आयुष्यात होणारच नाही. म्हणून जे कोण त्यांच्या जनजातीतले प्रतिनिधित्व करण्यास इच्छुक आहेत, अशा लोकांनी पुढे यावं. हळूहळू ते प्रघात शिकतील. आरक्षणाची तरतूद जशी 70 वर्षापर्यंत किंवा त्यानंतर तरतूद वाढवून दिली तर पुढे ते चालू राहील. हा जो प्रघात आपण बघितलेला आहे त्याच्या आधी याही अनुच्छेदामध्ये आपल्याला तो पुढे बघायचा आहे. आरक्षण हे मुळात कशासाठी आणि या आरक्षणाचा जो उद्देश आहे त्या उद्देशानुसार जनसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या जनजाती आणि जाती यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, हा उद्देश त्याचा आहे. आणि बहुतेक सगळ्या वार्डांमध्ये, नगरपालिकेमध्ये समजा 10 वार्डामध्ये तर 10 वार्डामध्ये समसमान वाटप होईल, अशा प्रकारे शक्य होईल तितक्या समसमान प्रकारे आपल्याला ते द्यायचं आहे, असा हा समभाग 1 अनुच्छेद 243 न चा सांगतो. समभाग 2 म्हणतो की खंड 1 अन्वये म्हणजे वर आपण जे बघितलं त्या अन्वये राखून ठेवलेल्या जागांच्या एकूण संख्येच्या 1/3 पेक्षा कमी नसतील एवढ्या जागा म्हणजे 1/3 जागा अनुसूचित जातीच्या किंवा यथास्थिती अनुसूचित जनजातीच्या महिलांसाठी राखून ठेवल्या जाईल. यथास्थिती म्हणजे जशी स्थिती असेल त्याप्रमाणे, जे लोकसंख्येचं प्रमाण असेल त्याप्रमाणे. आता 1/3 हा एवढं जे आरक्षण आहे हे महिलांसाठी राखून ठेवलेलं आहे. 30% आरक्षण महिलांसाठी आहे. म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती याच्यातले फक्त पुरुष पुढे यावेत असं नव्हे, तर स्त्रिया सुद्धा मागे राहू नये आणि म्हणून स्त्रियांना 1/3 एवढं आरक्षण आपल्या घटनेने या नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनामध्ये सदस्यत्वाच्या रूपाने देण्याचा प्रयत्न आहे. आणि त्या रीतीनं महिला सुद्धा पुढे येऊन त्यांनी स्थानिक प्रशासन बघावं असा याचा उद्देश आहे. अनुच्छेद 243 न समभाग 3 असं म्हणतो, प्रत्येक नगरपालिकेमध्ये थेट निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांच्या एकूण संख्येच्या 1/3 पेक्षा कमी नसतील म्हणजे कमीत कमी 1/3 एवढ्या जागा अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जनजातीच्या महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागासह महिलांसाठी राखून ठेवण्यात येतील आणि अशा जागांचे नगरपालिकेतील विविध मतदारसंघामध्ये आळीपाळीने वाटप केले जाईल. एकंदर अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती याच्या 1/3 आणि हा 1/3 मोजत असताना तुम्हाला महिलांसाठी राखून ठेवलेला 1/3 हाही त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे 100 30, 30 3 हे प्रमाण जर असेल आणि 3 सदस्य निष्पन्न होत असतील तर त्याच्यातली कमीत कमी एक महिला ही असलीच पाहिजे, कारण तिनातली एक म्हणजे परत 1/3 येणार. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसतं की एकंदर जागांचं जे आरक्षणासाठीचं प्रमाण आखून दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे महिलांचं प्रमाण आखून दिलेलं आहे, याच्यामध्ये समसमानता असावी. कुठल्याही या जातीच्या लोकांवर अन्याय होऊ नये यासाठी हे महिलांचं जे आरक्षण आहे ते धरून 1/3 एवढं आरक्षण जनजातीसाठी आणि
अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी निर्देशित करून ठेवलेलं आहे. पुढचा अनुच्छेद 243 न चा समभाग 4 असं म्हणतो की नगरपालिकामधील अध्यक्षांची पदे, हे सदस्यांबद्दल आपण बघितलं आतापर्यंत. अध्यक्षपदाचं काय? अध्यक्षांची पदे राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करील अशा रीतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि महिला यांच्यासाठी राखून ठेवण्यात येतील. कुठल्या वर्षी एखाद्या नगरपालिकेमध्ये महिलांना अजिबात कुठल्या प्रकारचं सदस्यत्व मिळालं नाही किंवा खूप वर्ष त्या नगरपालिकेमध्ये कोणी महिला अध्यक्ष झाली नाही, अशा वेळी राज्य सरकारला राज्य विधिमंडळामध्ये कायदा पारित करून अशी तरतूद करून अशा एखाद्या नगरपालिकेमध्ये किंवा एकाहून जास्त नगरपालिकांमध्ये अध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असेल आणि त्याही महिला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीच्या असेल अशा प्रकारचा आरक्षणाचा कायदा करता येईल. हे अधिकार कोणाला दिलेले आहेत? हे अधिकार या ठिकाणी राज्याच्या विधिमंडळाला देण्यात आलेले आहेत. म्हणजे राज्याच्या विधिमंडळाने एकंदर एखादा प्रवर्ग जर दुर्लक्षित राहिला असेल, त्या जातीच्या त्या जनजातीच्या लोकांना अजिबात त्या ठिकाणी सदस्यत्व, प्रतिनिधित्व किंवा अध्यक्ष पदापर्यंत ते पोहोचू शकणार नाही. कारण संख्या कमी असल्या कारणाने अध्यक्षपद हे बहुमताने तयार होतं. बहुमत हे ओबीसीचं तिकडे तिकडे असतं सर्वात जास्त. त्याच्यामुळं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीचे कधी अध्यक्षच होणार नाही का? तो प्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी हे विशेष तरतूद आपल्याला घटनेमध्ये राज्य विधिमंडळाला दिलेल्या अधिकारिक कायद्यानुसार करण्याची तरतूद इथे करून ठेवलेली आहे. पुढे समभाग 5 असं म्हणतो, खंड 1 आणि खंड 2 अन्वये जागांचे आरक्षण आणि खंड 4 अन्वये अध्यक्षांच्या पदाचे आरक्षण. समभाग 1 आणि 2 सदस्यांच्या जागांचं आरक्षण, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि 4 मध्ये समभाग 4 मध्ये अध्यक्ष पदाचं आरक्षण. याबाबत खंड 1 आणि 2 अन्वय जागांचे आरक्षण आणि खंड 4 अन्वये अध्यक्षाच्या पदाचे आरक्षण हे महिलांसाठी असलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त अनुच्छेद 334 मध्ये विनिर्दिष्टित केलेला कालावधी समाप्त झाल्यावर निष्प्रभावी होईल. 334 आपण आधी सुद्धा एक संदर्भ बघितलाय की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं समानतेचं स्वरूप समाजामध्ये प्राप्त होण्यासाठी आरक्षण हे 70 वर्षापर्यंत देण्यात येईल. किंबहुना जर समानतेचं स्वरूप प्राप्त झालं नसेल समाजामध्ये, एखादी जनजाती, एखादी अनुसूचित जाती कम्प्लिटली पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेली असेल, तर आपल्याला हे परत कायदा करून, पण हा कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. संसदेने कायदा करून 334 अनुच्छेदाची कालावधी परत 5 किंवा 10 वर्षांनी वाढवली जाऊ शकते. हे आपण इथं लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु 334 चा उल्लेख करून या ठिकाणी समभाग 5 अनुच्छेद 243 न चा असं सांगतो की महिलांसाठी असलेल्या आरक्षणा व्यतिरिक्त, म्हणजे हे जे 70 वर्षाची कालमर्यादा किंवा ती 75 होईल, 80 होईल, 100 होईल, या वर्षांची कालमर्यादा ही महिलांच्या आरक्षणाला लागू पडणार नाही. कारण महिलांचं आरक्षण हे कायमस्वरूपी घटनेने मंजूर केलेलं आहे. संविधान हे कायमस्वरूपी महिलांचं आरक्षण ठेवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे. महिला वर्ग यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, हा त्यामागचा एक प्रांजळ उद्देश आहे. म्हणून जी काही कालमर्यादा अनुच्छेद 334 मध्ये दिलेली आहे, आता पुढे आपण 334 चा अभ्यास बारकाईने अजून जास्त सखोल विवेचन त्याबद्दल करणारच आहोत. पण तुर्तास 70 वर्ष ही कालमर्यादा जी आहे ती पुरुष सदस्य, पुरुष अध्यक्ष, अनुसूचित जाती जनजातीतले यांच्यासाठी आहे. कालमर्यादा ही महिलांच्या आरक्षणासाठी लागू नाही आहे. म्हणजे महिला आरक्षणाच्या व्यतिरिक्त हे देण्यात येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे घटनेमध्ये समभाग 5 मध्ये या अनुच्छेदाच्या सांगितलेलं आहे. शेवटचा समभाग 6 याच्यामध्ये मागास वर्गासाठी
तरतूद आहे आणि ती तरतूद करताना इथं असं म्हटलेलं आहे की या भागातील कोणत्याही गोष्टीमुळे एखाद्या राज्याच्या विधिमंडळात, स्टेट असेंब्ली, राज्याची विधानसभा, राज्याच्या विधिमंडळास नागरिकांच्या मागास वर्गासाठी कोणत्याही नगरपालिकेमध्ये जागा राखून ठेवण्यासाठी किंवा नगरपालिकामध्ये अध्यक्षांची पदे राखून ठेवण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास प्रतिबंध होणार नाही. आता मागास वर्ग म्हटलेला आहे. खरं तर या ठिकाणी फार मोठा एक शाब्दिक भेद आहे, तो आपल्या लक्षात आला पाहिजे. मागास वर्ग, इथे मागास जाती किंवा मागास जनजाती असा उल्लेख नाही. हाच शब्द तुम्हाला अनुच्छेद 16 मध्ये दिसतो. आणि म्हणून ओबीसी त्या प्रवर्गातील आरक्षण जर द्यायचं असेल तर ते आरक्षण कोणासाठी होणार? संपूर्ण प्रवर्गासाठी होणार. त्याच्यातल्या जाती जनजातीसाठी होणार नाही. संविधानाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती एवढा संदर्भ अनुच्छेद 341 आणि 342 मध्ये वापरलेला आहे. पण 340 जे ओबीसी साठी आहे त्याच्यामध्ये मागास वर्ग असा शब्द वापरलेला आहे. मागास जाती किंवा मागास जनजाती असा शब्द वापरलेला नाही. म्हणून ओबीसीची जनगणना होऊ शकत नाही. ओबीसीची जनगणना करण्यासाठी घटना आडवी येते असा एक प्रघात घेऊन केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा ऍफिडेव्हिट फाईल करून सांगतो की आम्हाला ओबीसीची जातनिहाय जनगणना करता येणार नाही. राहता संदर्भ काय राहतो की ओबीसी मधल्या जनजाती जेवढ्या आहेत, खूप मोठ्या प्रमाणात जनजाती. तुम्हाला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती याच्यामध्ये 70-80 एवढं प्रमाण असेल तर ओबीसीच्या जाती आणि जनजाती या हजारांमध्ये आहे. आताच्या हल्लीच्या रोहिणी आयोगाच्या संदर्भानुसार तर 5,000च्या वरती जाती आणि जनजाती ओबीसी मध्ये आहे. परंतु संविधानामध्ये जर ओबीसींना आपलं जनगणनेचं विरोध पूर्ण करून घ्यायचं असेल तर तो उल्लेख असणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं माझ्या मते संविधानामध्ये एक घटना दुरुस्ती आवश्यक आहे. ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मागास वर्ग राहील. हा प्रवर्ग म्हणून समजला जाईल ओबीसी. आणि ओबीसीचं आरक्षण हे पॉलिसी आरक्षण असेल. ओबीसीचं आरक्षण हे संविधानिक आरक्षण नसेल. आता इथे मुख्य प्रश्न निर्माण होतो की राज्य विधिमंडळाने ओबीसीना प्रतिनिधित्व देण्यासाठी कायदा केला आणि त्याप्रमाणे ओबीसीचं आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं निर्धारित केलं. परंतु हे निर्धारित केलेलं आरक्षण ओबीसीतल्या कुठल्या जातीने घ्यावं त्याबद्दलचा प्रघात नाही. आणि ओबीसीच्या अखंड अनन्वित जाती आहेत हजारोच्या संख्येने. इथे प्रश्न निर्माण होतो. आणि हा प्रश्न जेव्हा सुप्रीम कोर्टासमोर केला तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये निर्देश देताना सांगितलं की जर तुम्हाला ओबीसीचं अशा प्रकारे जातनिहाय आरक्षणाचा निवाडा करायचा असेल, त्याप्रमाणे तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील तर ओबीसीचा इम्पेरियल डाटा हा तयार करा. त्याच्यामध्ये क्रीमी लेअर, नॉन क्रीमी लेअर हा प्रकार येईल. ओबीसी मधला जो सुधारित प्रवर्ग आहे, ओबीसी मधल्या ज्या सुधारित जाती आहेत त्यांना आरक्षणाची गरज नाही आहे. कारण तसेही त्या ठिकाणी त्यांनी अखंड काही घराणीच आपल्याला दिसते की वडील होते, आजोबा होते, नातू होता, सून होती, आई होती. हे सगळे पंच, सरपंच, नगरपालिका अध्यक्ष त्या ठिकाणी झालेले दिसतात आहे. म्हणून ओबीसीतल्या त्या जाती वगळून इतर जातींना जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल, कारण आरक्षणाचा मुख्य उद्देश असा आहे की ज्यांना आतापर्यंत प्रतिनिधित्व मिळालं नाही ते प्रतिनिधित्वाच्या पातळीवर आले पाहिजे. मग अशांना जर द्यायचं असेल तर तुम्ही त्यांचा इम्पेरियल डाटा तयार करायचा. ज्या इम्पेरियल डाटामध्ये साधारणतः 3 प्रकारची त्रिसूत्री, जी पहिली सामाजिक, दुसरी शैक्षणिक आणि तिसरी त्यांच्या एकंदर आर्थिक दर्जाबद्दल, या 3 सूत्रीवरून
जर तुम्ही इम्पेरिकल डाटा तयार केला तर तसं ते करता येईल. असा इम्पेरिकल डाटा कसा तयार होईल त्यासाठी जनगणना करावी लागेल. आता हा इम्पेरिकल डाटा आताचं जे सध्या ओबीसी आरक्षणाचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं प्रकरणाचं विद्युत गोंगडं आपण रोज चर्चेला घेतोय त्याच्यामध्ये असं आहे की नागार्जुन केसमध्ये तुम्ही इम्पेरिकल डाटा निर्माण करून पुढे आणा असं म्हटलेलं. तर आता हा इम्पेरिकल डाटा 2011च्या जनगणनेनुसार किंबहुना 2010ला हे जे निर्देश आले नागार्जुन केसचे त्याच निर्देशानुसार केंद्र सरकारने ही जनगणना केलेली आहे. इम्पेरिकल डाटा केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकार काय म्हणतं की काही कारणास्तव ही जी बाब आहे ती संसदीय विधिमंडळाची बाब आहे. संसदीय कायदे मंडळाची बाब आहे आणि संसदीय कायदे मंडळाची बाब असल्या कारणाने आम्हाला काही कारणास्तव हा डाटा उघड करता येणार नाही आणि ते कोर्टामध्ये सादर करण्यास नकार. मग सर्वोच्च न्यायालयाने विवेकी भूमिका काय घेतली या ठिकाणी की तुम्ही मग राज्यांना ते अधिकार देऊन राज्याकडून करून घ्या तसे निर्देश दिले. राज्यांनी मागास आयोग स्थापन केला आणि त्याचं काम चालू आहे. त्याचा एम्पिरिकल डाटा कधी येईल माहिती नाही, अजून तरी आलेला नाही. कालचीच घोषणा आहे. उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलं की आम्ही 400 ते 450 करोड रुपयाचा निधी त्याच्यासाठी सँक्शन केलेला आहे. आतापर्यंत अशा वल्गना भरपूर झाल्या, अशा सँक्शनच्या घोषणा खूप झाल्या. निधी 5 पैसे मिळाला नाही आणि अजूनही महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेलं जे मागासवर्ग आयोग आहे त्यांचं काम सुरू झालेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता याच्यातलं राजकारण आपण बाजूला ठेवूया. वैधानिक आणि संविधानिक या दोन शब्दांनी आपण हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया की मागास वर्ग आणि जाती जनजाती हा जो शब्दांमधला डिफरन्स आहे त्या डिफरन्स वरून एवढा मोठा फरक घटनेच्या अंमलबजावणीमध्ये कायदेविषयकरित्या निर्माण झालेला आहे. हा कसा दूर करायचा याच्यावर सखोल विश्लेषण झालं पाहिजे. हे काय बटन लावलं आणि लाईट पेटला अशासारखं बेधुनी चार या समीकरणासारखं होणार नाही, कारण हा खूप मोठा जनसमूह आहे. साधारण 78% जनता या देशातली ओबीसीच्या विविध प्रवर्ग वर्ग जाती जनजाती याच्यामध्ये विभागलेली आहे आणि या सगळ्यांना एकत्रित करून यांच्या आरक्षणाच्या माध्यमातून यांच्या उत्थानाचा विचार करण्यापेक्षा आजपर्यंत दुर्दैवाने या देशामध्ये राजकारणासाठी फक्त ओबीसीचा वापर आणि विचार झालेला आहे आणि म्हणून हे बिजल गोंगळ असंच पडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हा संदर्भ अनुच्छेद 243 न मधल्या समभाग 6 मधला जो आहे तो आपण विशेष अर्थाने लक्षात घेतला पाहिजे की पाचही समभागामध्ये या अनुच्छेदाच्या आरक्षणाच्या संदर्भात अगदी स्पष्टपणे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती असा शब्द प्रयोग आहे. परंतु या 6व्या समभागामध्ये मागास वर्ग मागास जाती किंवा मागास जनजाती असा शब्द प्रयोग नाही. माझ्या मते तो असला पाहिजे. त्यासाठी घटनादुरुस्ती आली पाहिजे. म्हणजे ही जी आरक्षणाबाबतची एकंदर मग ते मराठा समाजाचं आरक्षण असो की ओबीसीचं आरक्षण असो ही जी संभ्रमावस्था आहे ती जर कायमची दूर करायची असेल तर आपल्याला सज्जड अशी घटना दुरुस्ती संसदीय पातळीवर कायदेमंडळीय पद्धतीने करून घेणं अत्यावश्यक आहे. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा प्रश्न असाच भिजत राहील. हे या प्रश्नाच्या अनुषंगाने, परंतु संविधानामध्ये जे निर्देश आज आहेत ते असं आहे की मागास वर्गासाठी राज्य विधिमंडळ हे कायदे करून त्यांच्या आरक्षणाची तरतूद करून घेऊ शकते.